स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन ही जाहिराती MMRD ची जाहिरात आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत या सर्व स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. त्यात जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंगचे स्टुडंटना सुद्धा अत्यंत महत्वाची ही संधी उपलब्ध झाली आहे. तसेच इतर जे डिग्री झालेले विद्यार्थी आहेत आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खूप दिवसापासून करत आहेत, या सर्व विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्वाची बातमी की जी जाहिरात तुम्हाला दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जी जाहिरात आहे नेमकं काय जाहिरात आहे, कोणत्या पदांची जाहिरात असणार आहे, याचा वेतन किती असणार आहे, याची अर्हता काय असणार आहे, अनुभव पाहिजे की नाही, हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणतेही जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्याला आपल्या चॅनलला कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो बघा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRD ची जी काही जाहिरात आहे ही जाहिरात आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. ही जाहिरात कधी आली तर ही जाहिरात आलेली आहे 28 फेब्रुवारीला ही जाहिरात आलेली आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण पदभरती 2026. बघा यात कोणकोणत्या पदांची जाहिरात आहे आपण पाहू. 18 पासून तर 20 मार्च पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आहे. मग ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे, त्याची जी जाहिरात आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या साईटवरती आपल्याला ठिकाण मिळणार आहे. mmrda.maharashtra.gov.in या साईटवरती आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार आहे. आता नेमके पद कोणती आहेत, कोणत्या पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे, पहा कोणत्या पदांची जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्र, बघू आपण हे संपूर्ण पद या ठिकाणी बघणार आहोत आपण. बघा, महत्वाचा विषय आहे आणि आपल्या जिव्हाळ्याचा विषय, कारण आपण अभ्यास करतो आहे म्हणजे आपल्याला ते समजलं पाहिजे. बघा, पदनाम, वर्ग कोणता आहे, 7व्या वेतन आयोगानुसार वेतन काय आणि पद किती असणार आहे. पहिले पद आहे सहाय्यक अभियंता, हा क्लास 1 चा पोस्ट आहे आणि ही जी सिव्हिल विद्यार्थ्यांकरिता जागा आहे त्याच्या श्रेणी क्लास 1 ची असणार आहे. S20 नुसार याचा पगार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. 56,100 ते किती 1,77,500 पर्यंत जागा किती आहेत, 7 जागा असणार आहेत. नंतर सहाय्यक अभियंता रेल पद, याच्या सुद्धा जागा 1 जागा आहे विद्यार्थी मित्रांनो. नंतर सहाय्यक अभियंता हे सर्व क्लास 1 चे पोस्ट आहेत. संकेत व दूरसंचार टेलिकम्युनिकेशनच्या जागा आहेत. नंतर किती जागा आहेत, 1 जागा आहे. नंतर उपनियोजक याच्या सर्वाधिक जागा आहे, 29 जागा या ठिकाणी असणार आहे. हे सुद्धा क्लास 1 ची पोस्ट आहे. नंतर सहाय्यक भूमी व मिळकत व्यवसाय या ठिकाणी सुद्धा 4 जागा असणार आहेत याच्या. नंतर सहाय्यक अभियंता श्रेणी 2 क्लास 2 ची जागा आहे, या सुद्धा सिव्हिल विद्यार्थ्यांकरिता असणार आहे. या सर्वाधिक जागा आहे. बघा, जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत, स्थापत्याचे विद्यार्थी आहेत सिव्हिलचे, क्लास 2 ची ही पोस्ट आहे आणि 82 जागा या ठिकाणी असणार आहेत. नंतर सहाय्यक अभियंता रेल पदचे हे सुद्धा या ठिकाणी क्लास 2 ची जागा, ह्या सुद्धा 4 जागा आहेत. नंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता हा विद्युतचा आहे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक 16 जागा असणार आहेत. नंतर सहाय्यक अभियंता हा 2 जागा आहेत. नंतर अजून बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुढे या 33 जागा आहेत. उपलेखापालच्या 33 जागा आहेत. नंतर भूमापकच्या लघु टेंकलेखितच्या सुद्धा 31 जागा आहेत आणि संगणक तंत्रज्ञ जे आहे त्याच्या सुद्धा 2 जागा आहेत. अशा पद्धतीने ही 235 जागा आहेत. 235 ची ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी याचा पेपर कधी होणार आहे, याचा जे हे आहे आपण ते बघणार आहोत. याचा पेपर कधी होणार आहे आणि याची ऑनलाईन डेट काय असणार आहे. बघा, ऑनलाईन अर्ज सादर करायचे वेळापत्रक. ऑनलाईन पद्धतीनं अर्ज नोंदणी सुरू करण्याचा वेळ जो आहे तो 18 तारखेपासून सुरू झाला आहे. 18 फेब्रुवारी पासून डेट सुरू झालेली आहे. नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कधी आहे तर 20 मार्च हे शेवटची तारीख असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायची. नंतर परीक्षा शुल्क जर अंतिम दिनांक तर 20/3 रात्री 12 वाजेपर्यंत आपल्याला ऍप्लिकेशन करता येणार आहे. नंतर ऑनलाईन जो काही प्रवेश पत्र आहे हे जे प्राधिकरण ठरवतील, या प्राधिकरणानुसारच त्यांना आपल्याला नोटिफिकेशन देतील. आता महत्वाचा मुद्दा आहे की याचे जी काही क्वालिफिकेशन आहे, क्वालिफिकेशन काय असणार आहे. बघा, एक दोन पदांचा आपण बघून घेऊ. कोणता सहाय्यक अभियंता जो आहे याचं स्थापत्याचं आपण पाहू. याचं जे काही आहे ते डिग्री सिव्हिल इंजिनियर इक्विव्हॅलेंट रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन. सिव्हिल इंजिनियरचे जे विद्यार्थी त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा क्लास 1 ची ही पोस्ट असणार आहे आणि अनुभव सुद्धा तुम्हाला पाहिजे. टोटल एक्सपिरियन्स 5 इयरचा तुम्हाला काय पाहिजे, अनुभव पाहिजे. नंतर कॅन्डिडेट शुड बी S15 नुसार त्याचं हे मिनिमम पिरियड 3 इयर तरी त्यांचा हे पाहिजे आहे. नंतर दुसरं जर आपण बघू की दुसऱ्या एका जाहिरातीचं बघून घेऊ आपण, ज्या माध्यमातून आपल्याला सर्वाधिक जागा असणार आहे. गट ज्या 82 जागा आहेत त्या बघून घेऊ आपण.
ज्या माध्यमातून आपल्याला सर्वाधिक पद त्या ठिकाणी असणार आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अर्हता वास्तुशास्त्रज्ञ आणि या माध्यमातून विविध जागा ज्या आहेत त्या जागा आपल्या सिव्हिल इंजिनिअर बघा डिग्री किंवा डिप्लोमा या ठिकाणी पाहिजे आहे, नंतर डिग्री डिप्लोमा पाहिजे आहे, डिग्री डिप्लोमा इंजिनिअरिंग विविध पदांच्या जागा या ठिकाणी असणार आहेत। 7 जागा 14 जागा बघा, ह्या 33 जागा असणार आहे। उपलेखापाल बघा, उपलेखापाल जे आहेत याच्या 33 जागा आहेत आणि 33 जागामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की याची जी शैक्षणिक अर्हता जे आहेत मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील जे कॉमर्सचे विद्यार्थी आहे, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना 60% गुणासह उत्तीर्ण जर तुम्ही केले असाल तर, आणि SC ST जर विद्यार्थी असेल तर त्यांना 55% गुणासोबत उत्तीर्ण जर केले असेल तर तुम्हाला या 33 जागांसाठी अप्लिकेशन करता येणार आहे। जे विद्यार्थी आपले लघु टंकलेखक जे आहे, लघु टंकलेखकचे सुद्धा 10 पद आहेत, या 10 पदाचे सुद्धा SSC नुसार तुम्हाला SSC जे आहे 10वी म्हणजे आणि हे 40 काय म्हणतात त्याला टायपिंग सुद्धा आपल्याला असणं गरजेचं आहे। नंतर या जे 31 जागा आहे इथं सुद्धा याची जी भूमापक्षी जी आहे इथं शैक्षणिक SSC वगैरे असणं, MSCIT असणं गरजेचं आहे असं त्या ठिकाणी दिलेलं आहे। अशा पद्धतीनं ही जी जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जाहिरात आणि MMRD ची जाहिरात आहे, या माध्यमातून आपण ही पद जी आहेत या पदाला तुम्ही अप्लिकेशन करू शकता। MMRD ची जी जागा आहेत त्या या पद्धतीच्या या जाहिराती आहेत आणि अशा पद्धतीनं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना याचं अप्लिकेशन भरता येणार आहे। आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। संपूर्ण ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला PDF स्वरूपात आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळेल। आपण जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत असेल। धन्यवाद।